10 तारखेला सन्माननीय समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेब यांच्या दालनामध्ये बैठक झाली। आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते। आमचे आनंदजी आंबेडकर साहेब हेही त्या ठिकाणी उपस्थित होते। श्यामदादा गायकवाड त्या ठिकाणी उपस्थित होते। वंचितचे जिल्हा अध्यक्ष सोनू पवार या ठिकाणी होते। आपले RPIचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि समाजातील सर्वच या ठिकाणी प्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि स्वतः बौद्धभूमी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमुख महारथो गौतम रत्न हे सुद्धा त्या ठिकाणी होते आणि त्याच्या माध्यमातून मागणी केली की आमच्या खूप दिवसाचा हा जो लढा आहे हा आम्हाला आमच्या समाजाला ही जागा विकसित करून द्यावी। त्यात खासदार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की ही जी जागा आहे ही जागा बौद्ध फाउंडेशन आणि प्राधिकरण यांच्या नावावर केली जाईल आणि त्यामध्ये बौद्ध फाउंडेशनचे भंतीजी आणि समाजातील जे कार्य करणारे चळवळीतले जे काही नेते आहेत, जे समाजासाठी अनेक आंदोलने केलेले आहेत, असं जे प्रतिनिधित्व करणारे साहित्यिक असतील, मोठे नेते असतील समाजाचे, त्या प्राधिकरणावरती 10 ते 9 लोक ठेवतील आणि जिल्हाधिकारी, समाज कल्याण सेक्रेटरी आणि कल्याणचे आयुक्त अशी एक प्राधिकरणाची कमिटी असेल आणि त्या माध्यमातून एक आराखडा तयार केला जाईल आणि तो आराखडा येत्या 3 महिन्याच्या आत समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्या आराखड्यामध्ये बौद्ध समाजाला म्हणजे आमच्या समाजाला त्या ठिकाणी मुलांना शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, त्या जागतिक दर्जाचं बौद्धगयाच्या धर्तीवरती बौद्ध स्तूप, त्या ठिकाणी मेडिटेशन सेंटर असेल, भंतीजींना राहण्यासाठी सोय, अशा सर्व सुखसोयी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील आणि तो त्याला लागणारा जो निधी आहे तो कमी पडला जाणार नाही। तो त्याच्यातला अर्धा निधी ते 50% निधी लवकरच ह्या 3-4 दिवसामध्ये ते उपलब्ध करून देणार आहे। त्याचं परिपत्रक ही सुद्धा 50 कोटीचं परिपत्रक पण आणि इतिवृत्त मीटिंगचं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। मी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी समाजासाठी मी सर्व महाराष्ट्रातील माझ्या बौद्ध समाजातील आंबेडकरी चळवळीतील सर्व समाजांना मी सांगू इच्छितो की एक चांगला निर्णय, समाजाला न्याय मिळालेला निर्णय, हे 30 एकर जमीन मला वाटतं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही असं झालेलं नाही। अशी एवढी मोठी जमीन, एवढी 30 एकर जमीन जागा आज प्राधिकरणाच्या माध्यमातून बौद्ध भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याच्याकडे दिली जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून एवढी सगळ्या समाजासाठी ही एक ह्या महाराष्ट्राला समाजाला न्याय देण्याचं कार्य आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलेलं आहे। मीडियामध्ये, समाजामध्ये काही लोक तुमच्या फेसबुकवरती काही चुकीचे मेसेज पसरवून, स्वार्थी मेसेज पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य करते। तर मी महाराष्ट्रातील सर्व माझे फुले आंबेडकरी चळवळीतल्या सर्व अनुयायांना मी सांगू इच्छितो, माझ्या बौद्ध समाजातील सर्वांना सांगू इच्छितो की असं काही नाही आहे। एक चांगला विकास त्या ठिकाणी होतो आहे आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी पुढाकार घेऊन त्यांनी हा दिलेला शब्द त्यांनी पाळला। आम्ही आमच्या समाजाच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचं खूप 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 आभार मानतो आणि बौद्ध समाज हा त्यांचा ऋणी राहील। असं कार्य पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये आपण करून देत आहे।